नमस्कार, मी आकाश जाधव. IBPSचं कॅलेंडर रिलीज झालेलं आहे. त्याच्यानंतर आता एक नवीन साधारणतः विद्यार्थ्यांचा जो ओढा असेल तो ह्या वर्षीच्या IBPSकडे असेल. सोबतच ग्रामीण बँकेचा POचा निकाल लागणं, त्यानंतर SBI क्लर्कचा फायनल निकाल लागणं, त्यानंतर एक जुन्या विद्यार्थ्यांची एक मोठा वर्ग जो आहे तो सध्याला सिलेक्शन झाल्याच्या नंतर बाहेर जात असतो. अजून काही दिवसात IBPS क्लरिकल मेन्सचा निकाल लागेल, त्यानंतर एक मोठा वर्ग जाईल आणि एक नवीन ब्रीड नवीन क्राऊड जो आहे तो आता सध्याला ह्या फील्डमध्ये एंट्री करत आहे. अशाच विद्यार्थ्यांसाठी आपण एक निश्चय 2.0 नावाची बॅच घेऊन येत आहोत. ती 5 मार्चला दुपारी 12:30 ते 5:30 या वेळेमध्ये. साधारणतः ही तयारी करत असताना जे विद्यार्थी आधीपासून कुठे ना कुठे तयारी करत आहेत अशांना विनंती होती की आपल्या अशा मित्रांपर्यंत जे पुढच्या काही दिवसामध्ये परीक्षांची तयारी चालू करणार आहेत त्यांच्यापर्यंत हा मेसेज पोहोचवायचा आहे आणि त्यांना साधारणतः ह्या परीक्षांबद्दल सुद्धा अवगत करायचं आहे. कारण की आता मागच्या वेळेसपेक्षा आता सध्याला ह्या परीक्षांमध्ये मराठी टक्का जो आहे तो वाढतोय. साधारणतः या बॅचमध्ये काय असेल, विद्यार्थ्यांना काय काय मिळेल, ऑफलाईन फॉर्मॅटमध्ये असेल का, ऑनलाईन असेल का, हायब्रिड असेल का, याबद्दलची पूर्ण माहिती तुम्हाला आतिश शिंदे सर व्हिडिओच्या पुढच्या टप्प्यामध्ये करून देतील. धन्यवाद. थँक्यू सर. चला मित्रांनो, तुमचं बँकर व्हायचं स्वप्न असेल, आता ते तुमचं स्वप्न पूर्ण होणार आहे. आणि आकाश सरांनी सांगितल्याप्रमाणे लक्षात ठेवा, तुमचं बँकर होण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आहे का आपण एक नवीन ऑफलाईन प्लस ऑनलाईन बॅच घेऊन येत आहोत, ज्याचं नाव आहे निश्चय 2.0. आणि बॅच कधी सुरू होत आहे रे? तर बॅच सुरू होत आहे, लक्षात ठेवा, 5 मार्च 2026ला. बॅचचा टाईम काय असेल? दुपारी 12:30 ते सायंकाळी 5:30 हा बॅचचा टाईम असेल. तुम्हाला 5 तारखेपासून ते 7 तारखेपर्यंत फ्री ऑफ कॉस्टमध्ये डेमो लेक्चर्स करता येणार आहेत. बॅचच्या संबंधित डिटेलमध्ये आहे का आपण आहे का पुढे गोष्टी आता डिस्कस करूया. तारीख नीट लक्षात ठेवा, 5 मार्च 2026. आणि टाईम काय आहे रे? 12:30 वाजल्यापासून ते आहे का 5:30 वाजेपर्यंत. चलो बघा, आता सगळ्यात पहिल्यांदा आहे का ह्या बॅचमध्ये तुम्हाला कुठल्या कुठल्या सुविधा भेटणार आहेत ह्या गोष्टीबद्दल जराशी चर्चा करूया. तर बघा, ह्या बॅचमध्ये तुम्हाला आहे का एक्झाम ओरिएंटेड स्टडी मटेरियल विथ आहे का लक्षात ठेवा बुक्स. आता संकल्प एज्युकेशनचा आपला टोटल 12 बुकचा सेट आहे. त्याच्यामध्ये आहे का 3 क्वांटिटिव्ह ॲप्टिट्यूड म्हणजे क्वांटचे बुक आहेत. पुन्हा त्याच्यानंतर 3 आहे का रिझनिंगचे लॉजिकल रिझनिंगचे बुक आहेत. हे दोन्ही मिळून 6 बुक आहेत. त्यानंतर इंग्लिशचे 2 बुक आहेत. त्याच्यानंतर जनरल अवेअरनेस स्टॅटिक GK ॲज वेल ॲज लक्षात ठेवा करंट अफेअर्स ह्याचं एक बुक आहे. स्टॅटिक GK आणि बँकिंग अवेअरनेस ह्याचं एक बुक आहे. करंट अफेअर्सच्या मॅगझिन तर तुम्हाला मंथली बेसिसवरती भेटणारच आहेत. त्या व्यतिरिक्त लक्षात ठेवा तुम्हाला कॉम्प्युटरचं देखील आहे का बुक बघायला भेटेल आणि इंग्लिशचं देखील सांगितलेलं आहे. तर असा हा 12 बुकचा तुम्हाला एका बुक सेट भेटणार आहे. ह्या बॅचमध्ये एक्झाम ओरिएंटेड स्टडी मटेरियल भेटणार आहे. त्या व्यतिरिक्त लक्षात ठेवा ग्रुप ॲक्टिव्हिटी असणार आहेत फॉर ऑल स्टुडंट. आता एव्हरी संडेला लक्षात ठेवा आपण आहे का ग्रुप डिस्कशनची ॲक्टिव्हिटी घेत आहे. आता कसं असतं मुलांमध्ये आहे का एक म्हणतो ना आपण कॉन्फिडन्स येणं देखील तेवढं गरजेचं आहे. स्टेज डेअरिंग आहे का मुलांमध्ये आहे का डेव्हलप झाली पाहिजे. आत्मविश्वास मुलांचा वाढला पाहिजे. फक्त पुस्तकी ज्ञान लक्षात ठेवा भेटून आहे का त्यांचा सर्वांगीण विकास होणार नाहीये. ओव्हरऑल त्यांची पर्सनल डेव्हलपमेंटवरती देखील आहे का टीम संकल्प एज्युकेशनचं लक्ष असतं. तर आहे का ग्रुप ॲक्टिव्हिटी आहे का प्रत्येक सब्जेक्टच्या आहे का आपण काय करतो रे प्रत्येक स्टुडंटसाठी आहे का कंडक्ट करत असतो. पुन्हा इंटरव्ह्यू प्रिपरेशन आपण घेत असतो टिल दी सिलेक्शन. तुमचं सिलेक्शन जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तो आहे का लक्षात ठेवा आपण आहे का तुम्ही कुठल्याही एक्झामची आहे का इंटरव्ह्यूला जावा त्याची तयारी आहे का आपण तुमच्याकडून करून घेत आहोत इथं. पुन्हा टेलिग्राम लाईव्ह प्रॅक्टिस सेशन प्रत्येक विषयाचे लक्षात ठेवा आपण टेलिग्राम सेशन कंडक्ट करतो. आपण एक ग्रुप बनवलेला आहे संकल्प डेली ॲक्टिव्हिटी या नावाने. त्याच्यावरती कॉन्ट असेल, रिझनिंग असेल, इंग्लिश असेल, जी असेल ह्याचे डेली बेसिसवरती एका लक्षात ठेवा क्विजेस आपण कंडक्ट करतो मुलांची. त्या टेलिग्राम ग्रुपच्या मार्फत आहे का प्रत्येक विषयाची तयारी आहे का आपण मजबूत करून घेतो जेणेकरून आहे का मुलाला एका लक्षात ठेवा स्पीडचा कधी प्रॉब्लेम येणार नाही. कारण कसं असतं बँकेमध्ये एका लक्षात ठेवा किंवा बँक एक्झाममध्ये आता जेवढ्या पण आहेत तुम्हाला स्पीड प्लस ॲक्युरेसी लागते. तर ती स्पीड मेंटेन ठेवण्यासाठी आहे का आपण तुमचे एका लक्षात ठेवा टेलिग्राम सेशन प्रत्येक विषयाचे तुमच्या कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी देखील घेत असतो. त्या व्यतिरिक्त डेली काउन्सिलिंगचा पार्ट असेल. पुन्हा एका डाऊट क्लिअरिंग असेल. मी प्राऊडली सांगेल संकल्प एज्युकेशन हा आपला एकमेव क्लास आहे जिथं एका फॅकल्टी जेवढ्या पण आहेत प्रत्येक विषयाच्या सकाळी 7 वाजल्यापासून ते का संध्याकाळी 10 वाजेपर्यंत अवेलेबल असतात. कुठल्याही मुलाला विचारा 1 to 1 आहे का आमचा त्यांना गायडन्स असतो. कारण कसं असतं माझं एक म्हणणं आहे
की मुलांना आहे का काउन्सिलिंगमधून काय काय होतं पहिल्यांदा ते लक्षात ठेवा. मुलांनी जर काउन्सिलिंग केली ना तर त्यांना आपल्या चुका समजत असतात मुलांना. त्या चुकांवरती काम करता येतं फ्युचरमध्ये. तुम्ही काउन्सिलिंगलाच आलेले नाहीत, तुम्ही प्रॉपर योग्य मार्गदर्शनच घेतलं नाही, काउन्सिलिंग केली नाहीये, तर तुम्हाला तुमच्या चुका समजणार नाहीयेत आणि ह्याचा परिणाम कशावर होतो? रिझल्टवरती होतो. इथे असं की जे मुलं रेग्युलरली काउन्सिलिंगला येत होते, डाऊट क्लिअरिंगला येत होते, त्यांचा निकाल लवकर आलेला आहे. आणि तुमच्या काउन्सिलिंगसाठी, तुमच्या डाऊट क्लिअरिंगसाठी आम्ही इथं आहे का सकाळी 7 वाजल्यापासून ते संध्याकाळी 10 वाजेपर्यंत अवेलेबल आहोत. आणि आपला एकमेव क्लास आहे जिथं फॅकल्टी तुम्हाला स्वतः आहे का तुमचे डाऊट क्लिअर करतात आणि तुमची काउन्सिलिंग करतात. ठीक आहे, बाकी कुठल्याच क्लासवरती तुम्हाला असं बघायला भेटणार नाही. तुम्ही त्या जे शिक्षक तुम्हाला शिकवतोय त्या शिक्षकाला भेटायला देखील तुम्ही एका तरच चाल बाकीच्या क्लासमध्ये. पुन्हा त्यासोबत लक्षात ठेवा वीकली ॲग्रिकल्चर टेस्ट होते. वीकली टॉपिक वाईज एव्हरी संडेला आपण काय करत असतो? टेस्ट घेत असतो. क्वांट, रिझनिंग, इंग्लिश, GA असेल, ॲग्रिकल्चर तर आहेच, त्यासोबत ह्यांची टेस्ट होते. त्या व्यतिरिक्त अजून तुम्हाला कुठल्या कुठल्या फॅसिलिटी भेटणार आहेत? एक स्ट्रक्चर्ड आहे का डेली स्टडी प्लॅन. आपण स्टुडंट बेस आहे का लक्षात ठेवा. म्हणजे हे आता लक्षात ठेवा, इथं जसं की तुम्हाला दिसेल स्पेशल फोकस ऑन दी वीक स्टुडंट थ्रू दे का रिमिडियल गायडन्स. आता एका लक्षात ठेवा, आपण प्रत्येक स्टुडंटची प्रोफाईल वेगळी असते, प्रत्येकाची बुद्धिमत्ता सारखी नसते. तर त्या स्टुडंटच्या अभ्यासानुसार, ठीक आहे ते लक्षात, आणि त्याच्या क्षमतेनुसार आहे का आपण काय करत असतो? त्याला डेली स्टडी प्लॅन बनवून देत असतो, जेणेकरून तो आपल्या चुका सुधारून आहे का दररोज थोडं ना थोडं काही शिकेल, पुढे जाईल आणि आपल्या यशाच्या जवळ जाईल. आपण स्टुडंट ओरिएंटेड, लक्षात ठेवा, पर्सनलाइज त्याला स्टडी प्लॅन देत असतो. त्या वीक स्टुडंटवरती आपलं स्पेशल फोकस असते. त्याला एका लक्षात ठेवा, शिक्षक कोण असतो? जो एका वीक स्टुडंटला देखील आहे का मजबूत बनवेल, त्याचा रिझल्ट आणेल, तो खरा स्टुडंट असतो. पहिल्यापासून जो ब्राईट स्टुडंट आहे, हुशार स्टुडंट आहे, त्याचा रिझल्ट म्हणजे त्या ब्राईट स्टुडंटचा तर आज ना उद्या रिझल्ट येणार आहे. त्याला फक्त थोडी पॉलिशची गरज असते. प्रत्येक जण ते पॉलिश करतं, पण आहे का वीक स्टुडंटला देखील आहे का इथं लक्षात ठेवा, आम्ही त्याच्यामध्ये तो कॉन्फिडन्स निर्माण करतो की तुझा रिझल्ट येईल. आणि खूप असे उदाहरण आहे का लक्षात ठेवा, सुरुवातीला बेरीज वजाबाकी त्या विद्यार्थ्याला येत नव्हतं, 1 वर्षाच्या आत त्यानं पोस्ट काढलेली आहे. पुन्हा लक्षात ठेवा, वीकली परफॉर्मन्स ट्रॅकिंग अँड इंडिव्हिज्युअल फीडबॅक असेल. पुन्हा एक्झाम ओरिएंटेड टीचिंग स्टाईल. प्रत्येक फॅकल्टीनं स्वतःला इथं प्रूव्ह केलेलं आहे, इथे सिद्ध केलेलं आहे, स्वतः पोस्ट काढलेल्या आहे त्या लक्षात ठेवा. आणि स्वतः अजून प्रत्येक फॅकल्टी इथला एक्झाम देतो. तर मग एक्झाम पॅटर्न माहिती आहे, त्याच एक्झाम पॅटर्न माहीत असल्या कारणामुळे का एक्झाम ओरिएंटेड आहे का प्रत्येक गोष्ट प्रत्येक फॅकल्टी तो तुम्हाला देण्याचा प्रयत्न करत असतो. पुन्हा करंट अफेअर्सला स्वतः आहे का मी तुम्हाला म्हणजे करंट अफेअर्सचा विषय तुमचा सर्व टॉपिक त्याचे कव्हर करून देणार आहे. करंट अफेअर्सची तर तुम्ही चिंता सोडा, मी नाही, तुम्हाला माझे विद्यार्थी सांगतील की आत्तापर्यंत जेवढ्या पण झालेल्या एक्झाम आहेत प्रत्येक एक्झाममध्ये आपण जो पार्ट तुम्हाला शिकवलेला त्याच्यावरतीच एक्झामला प्रश्न विचारले गेलेले आहेत. तर करंट अफेअर्सचा पूर्ण पार्ट असेल लक्षात ठेवा, त्यासोबत स्टॅटिकचा सर्व पार्ट असेल तुमचा आपण कव्हर करून देणार आहे बॅचमध्ये आपल्या ह्या चालत असलेल्या ॲक्टिव्हिटीचे काही व्हिडिओ आणलेले आहेत. तुम्ही म्हणसाल सर नुसतं सांगताय, खरंच एवढं सगळं होतंय का तुम्ही जे सांगताय ते? तर बघा तुमच्या डोळ्यासमोर हे काउन्सिलिंगचा पार्ट असेल, इथं तुम्हाला काउन्सिलिंग घेताना दिसत असतील. पुन्हा इथं एक्झाम SBI आणि SBI PO साठी का आपले संडेला एक्स्ट्रा ऑदर दॅन दी बॅच एक्स्ट्रा चालणारे हे सेशन्स आहेत आपले. त्या व्यतिरिक्त तुम्हाला आहे का इथं इंटरव्ह्यूचे पॅनल दिसतील, 2 पॅनल इंटरव्ह्यू गायडन्स सेशन असतील आपले, किंवा आहे का इंटरव्ह्यूचे मॉक ह्या पद्धतीने आपल्या संकल्प एज्युकेशन इथं चालतात. सुहास डमडेरे सर, विशाखा मॅडम असतील. इथं वीकली ॲग्रिकल्चरच्या टेस्टचा व्हिडिओ आहे. ह्याच पद्धतीनं क्वांट, रिझनिंग, इंग्लिश प्रत्येक विषयाच्या वीकली टेस्ट तुम्हाला याच्यामध्ये बघायला भेटतील. पुन्हा आता कसं असं माहिती आहे का, बॅचबद्दल तर मी तुम्हाला माहिती सांगितली की बॅच सुरू होणारे 5 मार्चला, दुपारची बॅच असणार आहे. 12:30 ते 5:30 बॅचचा टाईम असेल. 4 दिवस तुम्हाला सुरुवातीचे डेमो लेक्चर्स करता येतील. बॅचमध्ये कुठल्या सुविधा तुम्हाला आहे का म्हणजे फॅसिलिटीज भेटणार आहेत ह्याच्याबद्दल पण मी डिटेलमध्ये सांगितलं. पण खूपदा कसं असतं की तुमच्या मनात जे आहे का फ्रिक्वेंटली विद्यार्थ्याच्या मनात प्रश्न येत असतात. आता तुम्ही ऑनलाईन यूट्यूबवरती, इन्स्टावरती किंवा यूट्यूबवरती हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवरती हा व्हिडिओ तुम्ही बघत असाल, आपलं इंटरॅक्शन नाही आहे. तुमच्या ज्या काही प्रॉब्लेम किंवा जे काही क्वेश्चन आहे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकाच, त्याचं मी तुम्हाला तिथंच आन्सर देईल कमेंट बॉक्समध्ये. पण इन जनरल जे तुमचे प्रश्न आहेत ना आहे का, ते आता बघू आपण. प्रश्न तुमचे उत्तर आमचे मध्ये बघा. सगळ्यात पहिला मुलांना प्रश्न पडतो, सर ऑफलाईन बॅच बेसिकपासून होईल का? तर हो, अगदी शून्यापासून. म्हणजे सुरुवातीचे 10 दिवस तर तुमचे पाडेच आणि बेरीज वजाबाकी हेच चालते. सुरुवातीच्या 10 दिवस पाडे पाठ करून घेतले जातात. बे पासून ते 30 पर्यंत पाडा पाठ करून घेतला जातो. उभा, आडवा, सरळ, तिरका बिरका सगळे पाडे पाठ करून घेतले जातात. बेरीज वजाबाकीपासून तुमची आहे का सुरुवात होते ह्या बॅचमध्ये. डेमो लेक्चर्स करता येतील का? तर हे देखील हो आहे.
सुरुवातीचे 4 दिवस तुम्हाला डेमो लेक्चर्स करता येतील. पुन्हा जुन्या विद्यार्थ्यांनी किंवा लाईफ टाईम ॲडमिशन असलेल्या विद्यार्थ्यांनी ही बॅच अटेंड करावी का? जर लक्षात ठेवा तुम्ही बॅच केलेली आहे, तुम्हाला एका लक्षात ठेवा आपण बॅच करून देखील प्रॅक्टिस पण तुम्ही चांगली केली, तरी पण एका लक्षात ठेवा तुमचा प्रीचा कसलाच रिझल्ट येत नाही. प्री पण निघणे गेलेली आहे तुमची, एखाद दुसरी प्री निघते, बाकीच्या प्री निघत नाहीत, असा प्रॉब्लेम आहे. तर तशा विद्यार्थ्यांनी एका लक्षात ठेवा एकदा काउन्सिलिंगला यावं. काउन्सिलिंगला आल्यानंतर आहे का आम्हाला समजेलच. आणि तुमचं बेस जर अजून पक्का नसेल तर तशा विद्यार्थ्यांनी एका नक्कीच अजून एकदा बॅच केली पाहिजे. पण असे विद्यार्थी ज्यांची प्री निघते पण मेन्समध्ये प्रॉब्लेम येतोय त्यांना ही बॅच करायची गरज नाही आहे. पुन्हा ऑनलाईन विद्यार्थ्यांना ऑफलाईन बॅच अटेंड करायची असल्यास प्रोसेस काय आहे बघा. आता ज्या विद्यार्थ्यांनी ह्याच्या अगोदर आपली ऑनलाईन बॅच परचेस केलेली आहे त्यांना आता ऑफलाईन बॅचला यायचं आहे, तर त्या विद्यार्थ्यांसाठी प्रोसेस काय की तुम्ही जे ऑनलाईन फी भरलेले आहे त्याची स्लिप घेऊन यायची पेमेंट स्लिपसोबत, आणि तुम्ही ऑनलाईन फी भरलेली आहे ती वजा होईल ऑफलाईन फीमधून. राहिलेली ऑफलाईन फी तुम्हाला भरावी लागेल, तुम्हाला ऑफलाईनला ॲडमिशन भेटेल. पुन्हा ह्या फीमध्ये ॲग्रिकल्चर स्पेशलिस्ट ऑफिसरची तयारी होईल का? हो, ह्याच्यामध्ये फीमध्ये होणार आहे. फी स्ट्रक्चर मी तुम्हाला पुढे समजून सांगेलच. मॉक इंटरव्ह्यूची तयारी सांगितलंय. संकल्प देशभरात प्रसिद्ध आहे आपलं संकल्प एज्युकेशन इंटरव्ह्यूसाठी. एक्सपर्ट पॅनल मेंबर आहेत आपल्या इथं. एक पॅनल मेंबर किंवा कोणतरी रँडम उचलून आणून आपण इथे आहे का बसवत नाही पॅनलमध्ये. एक्सपर्ट टीम आहे आपल्याकडे. लाईक निखिल डांगे सर 9 वर्षापासून एका इंटरव्ह्यू सेशन्स ते घेतात, इंटरव्ह्यू कंडक्ट करतात मुलांचे. सुहास डमडेरे सर मागच्या 11 वर्ष त्यांनी ग्रामीण बँकेमध्ये मॅनेजरचं काम केलेलं आहे, ते तुमचे इंटरव्ह्यू आहे का इंटरव्ह्यूची तयारी करून घेणार आहेत. विशाखा मॅडम त्या देखील बँकेत मॅनेजर राहिलेल्या आहेत, त्या तुमची इंटरव्ह्यूची तयारी करून घेणार आहेत. ठीक आहे. पुन्हा पुढची ऑफलाईन बॅच कधी येईल? आजूबाजूला हॉस्टेल आहे का, मेस आहे का, रिडिंगची सुविधा काय? तर पुढची ऑफलाईन बॅच आहे का टेंटेटिव्हली मे मंथच्या मिडमध्ये किंवा एंडिंगमध्ये येऊ शकते. तुम्हाला लवकरच त्याची अनाऊन्समेंट डेट किंवा अनाऊन्समेंट करूया आपण एका शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून. पुन्हा आजूबाजूला हॉस्टेल मेस रिडिंगची सुविधा आहे का बघा. आता हा आहे आपला क्लास संकल्प एज्युकेशन. ह्याच्या 100 मीटरच्या सर्कलमध्ये एका लक्षात ठेवा तुम्हाला एका जवळपास एका गल्ली गणी जर दुसरं घर सोडलं की एखादी मेस, एखादं हॉस्टेल, एखादी रिडिंग बघायला भेटेल. तर त्या बाबतीत निश्चिंत राहा, तुम्हाला हॉस्टेल मेस रिडिंगची उत्तम सुविधा इथं आहे. जर तुम्हाला अधिक बॅचच्या रिगार्डिंग किंवा कुठलं काय माहिती पाहिजे असेल तर तुम्ही ह्या नंबरवर कॉन्टॅक्ट साधू शकता. 97 62 44 11 00 95 45 62 26 22 ह्या नंबरवर कॉल करून देखील तुम्ही एका बॅचच्या रिगार्डिंग अधिक माहिती विचारू शकता. आता पुढे बघा. आता तुम्ही म्हणताल सर एवढ्या गोष्टी बोलल्यात, खरंच आपले रिझल्ट आहेत का हो ते पण दाखवा. मी काय म्हणतो नमुना आणलाय मी फक्त इथं. 10% आपले रिझल्ट, 10% पण नसेल, एक 2 ते 3% रिझल्ट आणलेले आहेत आपले. SBIच्या आहे का, SBIनं सर्कल बेस ऑफिसरच्या जागा काढलेल्या त्याचे काही आपले रिझल्ट्स आहेत. पुन्हा पुढे बघा. हे सेंट्रल बँक ऑफ इंडियानी क्रेडिट ऑफिसरच्या जागा काढलेल्या आहेत त्याचे काही आपले रिझल्ट आहेत तुम्हाला बघायला भेटतील. पुन्हा त्याच्यानंतर बघा आता ह्या IBPS POचे रिझल्ट आहेत आपले संकल्प एज्युकेशनचे. हे IBPS AFO ॲग्रिकल्चर फील्ड ऑफिसरचे रिझल्ट आहेत. हे आपले रिझल्ट आहेत टोटल, येते लक्षात. बघा आता रिझल्ट तर दाखवले. आता तुम्ही म्हणताल सर फी किती आहे? फी सांगा. फीबद्दल आपण व्हिडिओच्या शेवटीमध्ये का डिस्कस करूयास डिटेलमध्ये. त्या अगोदर आहे का तुम्हाला ज्या फॅकल्टी शिकवणार आहेत त्यांच्याबद्दल पण माहीत असणं गरजेचं आहे. खरंच त्या फॅकल्टी त्या लायकीच्या आहेत का लक्षात ठेवा, ज्या की तुम्हाला आहे का मार्गदर्शन करतील. त्यांनी स्वतःला प्रूव्ह केलेला आहे का, सिद्ध केलेला आहे का स्वतःला, हे माहीत असणं देखील तुम्हाला गरजेचं आहे ना. कारण मी फॅकल्टीचं इंट्रोडक्शन देण्याच्या अगोदर एक गोष्ट तुम्हाला सांगतो लक्षात ठेवा. एक साईडला संकल्प एज्युकेशनच्या जेवढ्या फॅकल्टीज आहेत त्या फॅकल्टी, आणि दुसऱ्या साईडला महाराष्ट्रात जेवढे पण बँकिंगचे क्लास आहेत आणि त्या सर्व बँकिंगच्या क्लासेसचे जेवढे पण फॅकल्टी आहेत त्यांचे रिझल्ट साईडला काढायचे, आणि एका साईडला संकल्प एज्युकेशनच्या फॅकल्टीचे रिझल्ट साईडला काढायचे. मी गॅरंटी देऊन सांगतो संकल्पच्या फॅकल्टीचे रिझल्ट तुम्हाला ऑल अदर जेवढे पण टीचर्स आहेत बाकी सर्व क्लासेसचे त्यांच्यापेक्षा संकल्पच्या फॅकल्टीचे रिझल्ट जास्त दिसतील. ते तुम्हाला पुढे समजेलच फॅकल्टी इंट्रोडक्शनमध्ये. बघा आता तुमचे एवढे सब्जेक्ट कवर आहेत, क्वांट, रिझनिंग, इंग्लिश, GA, ॲग्रिकल्चर, डिस्क्रिप्टिव्हची प्रॅक्टिस असेल, त्यासोबत इंटरव्ह्यूची प्रॅक्टिस असेल. तुम्हाला क्वांट कोण शिकवणार आहे? तर तुम्हाला गणित शिकवणार आहेत स्वतः आकाश जाधव सर. आकाश जाधव यांचं SSCमध्ये स्टाफ सिलेक्शन कमिशनमध्ये ऑल इंडिया रँक आहे का. SSCमध्ये किती होते रे? 50वी रँक होती 2010 साली आकाश सरांची. पुन्हा त्या व्यतिरिक्त हे झाले SSCचे सिलेक्शन आकाश सरचे. आकाश सर यांना आहे का लक्षात ठेवा
काय म्हणू शकता, बँकिंग इंडस्ट्रीमधले पितामह भीष्म आहेत आकाश सर. ठीक आहे, बॉस म्हणून ओळखतात आकाश सरांना सर्वजण. का? रिझल्टवरून नाही तर जे जुने विद्यार्थी आहेत ते तुम्हाला सांगतील. कसं आहे की संकल्प एज्युकेशन लक्षात ठेवा, हे विद्यार्थी तर घडवतोच, पण त्यासोबत आहे का फॅकल्टीला घडवणारा देखील क्लास आहे. इथं फॅकल्टी, विद्यार्थ्यासोबत फॅकल्टीज देखील आहे का घडल्या जातात संकल्प एज्युकेशनमध्ये. आणि बँकिंगची सुरुवात जर खऱ्या अर्थाने कुणी केली असेल महाराष्ट्रामध्ये तर ते आहेत आकाश जाधव सर. 2013 साली पहिल्यांदा बँकिंग ला इंट्रोड्यूस केलं तर महाराष्ट्रात आकाश जाधव सरांनी. बँकेचा क्लास आपला संकल्प एज्युकेशन पहिला क्लास महाराष्ट्रातला आकाश सरांनी टाकला होता. आकाश सरांबद्दल सांगायला गेलं तर हे तुम्हाला आहे का गणित शिकवणार आहेत. आकाश सरांचे सिलेक्शन SSC जेलमध्ये ऑल इंडिया रँक 50. त्यासोबत आहे का बँकेचं मध्ये फायनल सिलेक्शन बघायला गेलं तर मोजकेत लावलेत बरं काय सिलेक्शन. स्टेट बँक ऑफ इंडिया असेल, स्टेट बँक ऑफ हैदराबाद असेल, बँक ऑफ महाराष्ट्र असेल, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, ICICI बँक, एवढ्या बँकेत ॲज अ ऑफिसर म्हणून आकाश सरांचं सिलेक्शन झालेलं आहे. इन्शुरन्सचा विचार करायला गेला तर AO ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर म्हणून युनायटेड इंडिया इन्शुरन्समध्ये आकाश सरचं फायनल सिलेक्शन झालेलं आहे. MBA मध्ये 99% आहे का कन्सिस्टंटली आहे का आकाश सरनी MBA एंट्रन्स एक्झाममध्ये आणलेलं आहे. त्यासोबत आहे का कॅम्पस रिक्रुटमेंट असेल, असं वेगवेगळ्या ठिकाणी आकाश सरचं सिलेक्शन झालेलं आहे. आणि ते तुम्हाला आहे का गणित हा विषय शिकवणार आहेत. त्याच्यानंतर क्षितिज भालेराव सर. आता क्षितिज भालेराव सर आहेत का लक्षात ठेवा, हे महाराष्ट्रातील नाही देशातील एकमेव फॅकल्टी आहे ज्यांनी आहे का बँकेतील म्हणजे बँकिंग फील्डमधल्या आपल्या सर्व एक्झाम दिलेल्या आहेत त्या. आणि त्यांनी त्या दिलेल्या एक्झाममध्ये प्रत्येक वेळेस आउट ऑफ मार्क आणलेले आहेत. आउट ऑफ, एकमेव फॅकल्टी महाराष्ट्रातला नाही ऑल इंडियामधला दुसरा मला असा फॅकल्टी तुम्ही शोधून दाखवा त्यानं एका प्रत्येक एक्झाममध्ये इंग्लिश या विषयात आउट ऑफ मार्क आणलेले आहेत. IBPS PO 30 पैकी 30 मार्क, IPS क्लर्क 30 पैकी 30 मार्क, RBI असिस्टंट 30 पैकी 30 मार्क, SEBI ग्रेड A ऑफिसर 25 पैकी 25, SSC CGL 50 पैकी 50. अक्षय क्षितिज भालेराव सर तुम्हाला एका काय करणार आहेत रे, गणित हा विषय इंग्लिश हा विषय शिकवणार आहेत. त्याच्यानंतर पुढे बघा आता जनरल अवेअरनेसचा विचार करायला गेला तर मी स्वतः तुम्हाला जनरल अवेअरनेस शिकवणार आहे. माझा ॲग्रिकल्चर बिझनेस मॅनेजमेंट झालेला आहे MPKV राहुरी येथून. मला जवळपास 3 पेक्षा जास्त वर्षांचा टीचिंगचा अनुभव आहे. आणि प्राऊडली सांगतो मी देखील आहे का संकल्प एज्युकेशनचाच आहे का विद्यार्थी आहे. पहिले मी विद्यार्थी होतो, आकाश सर ह्या सर्व फॅकल्टी बाकीच्या ह्यांच्याकडून मी शिकलो. आता त्यांच्यासोबतच मी काय करतो ॲज अ फॅकल्टी म्हणून नवीन विद्यार्थी घडवायचं हे पुण्याचं काम करत आहे. पुढे बघा आता त्याच्यानंतर माझं फायनल सिलेक्शन IDBI मध्ये ॲज अ असिस्टंट मॅनेजर म्हणून आणि ग्रामीण बँकेत क्लर्क म्हणून सिलेक्शन झालेलं आहे. मी तुमचा जनरल अवेअरनेसचा एंटायर पार्ट कव्हर करणार आहे. पुढे त्याच्यानंतर बुद्धिमत्तेचा विचार करायला गेला तर तुम्हाला रिझनिंग कोण शिकवणार आहे, रिझनिंग अमोल पाटील सर शिकवणार आहेत. अमोल पाटील सर आहेत का गेले जवळपास इथं 5 दिसते पण 6 वर्षापासून आहे का बँकिंग इंडस्ट्रीमध्ये किंवा बँकिंगच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहेत. अमोल पाटील सरांचं युनियन बँक ऑफ इंडियामध्ये ॲज अ असिस्टंट म्हणून सिलेक्शन झालेलं आहे. आणि अमोल पाटील आहे का यांचं व्यक्तिमत्व शांत पण संयमी. प्रत्येक विद्यार्थ्यांना आपल्याला जेवढं येतं तेवढं आहे का आलं पाहिजे ही भावना ठेवणारे टीचर आहेत लक्षात ठेवा. ते त्याच्या प्रत्येक विद्यार्थ्यांना त्यांच्या एका लक्षात ठेवा ते त्यांच्या एवढंच आहे का जे म्हणजे जे नॉलेज आहे का ते देण्याचा प्रयत्न करतात. असे फॅकल्टी जे तुम्हाला एका लॉजिकल रिझनिंग शिकवणार आहेत. पुन्हा त्याच्यानंतर तुम्हाला ॲग्रिकल्चरचा पार्ट तुमचा कोण कव्हर करणार आहे, प्रशांत ढोले सर कव्हर करणार आहेत. प्रशांत ढोले सर ही एकमेव फॅकल्टी ऑल इंडियातली ज्यांनी ॲग्रिकल्चर फील्ड ऑफिसर ही एक्झाम सलग 3 वर्ष क्रॅक केलेली आहे. म्हणजे 2019ला पंजाब अँड सिंध बँकमध्ये ॲज अ AFO म्हणून ते जॉईन झालते. 2020ला युनियन बँक ऑफ इंडियामध्ये सिलेक्शन झालं. 2021ला सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये त्यांचं एका सिलेक्शन झालं. येथे लक्षात 2 वर्षापासून जास्त कालावधी झालेला आहे. ते टीचिंग ह्या क्षेत्रात आहेत. BSc ॲग्रिकल्चर त्यांचं MPKV राहुरीमधून कंप्लीट झालेलं आहे. असे प्रशांत ढोले सर तुमचा ॲग्रिकल्चरचा एंटायर पार्ट काय करणार आहेत, कव्हर करणार आहेत, बघणार आहेत. पुन्हा सुहास डमडेरे सर मॅनेजर म्हणून सुहास सरांनी काम केलेलं आहे. सुहास डमडेरे सर आहे का तुमचं इंटरव्ह्यूचा एंटायर पार्ट काय करणार आहेत, बघणार आहेत निखिल डांगे सरांसोबत. त्या व्यतिरिक्त लक्षात ठेवा समीर देशमुख सर. आता ठीक आहे, आता समीर देशमुख सर आहे का हे तुमचा अकाउंटचा जो काही पार्ट आहे का तो बघणार आहेत. आणि मी अजून एक गोष्ट सांगतो, ज्या मुलांचं BCom झालं असेल त्यांच्यासाठी सेपरेट जागा येते, त्या महाट्रान्सको महाजेनको ह्यांच्यासारख्या सेपरेट वॅकन्सीज येतात आणि त्याच्यामध्ये अकाउंट हा विषय असतो त्यांना. तर अकाउंटला कुठल्याच दुसऱ्या क्लासवरती एक डेडिकेटेड फॅकल्टी नाही आहे, ती फक्त संकल्प एज्युकेशन हितच आहे. तर अकाउंट हा पूर्ण विषय तुम्हाला कोण शिकवणार आहे, समीर देशमुख सर शिकवतील, ज्यांना 12 पेक्षा जास्त वर्षाचा काय रे टीचिंगचा अनुभव आहे.
येते लक्षात. आता इथपर्यंत आहे का लक्षात ठेवा, सर्व माहिती सांगितली फॅकल्टीची, बॅचची. आता मेन मुद्द्यावर येऊया. सर, बॅचची, एवढ्या फंटॅस्टिक बॅचची लक्षात ठेवा, आमचे स्वप्न साकार करणाऱ्या बॅचची फी काय, तुमच्या मनात असा प्रश्न आला असेल तर ह्या बॅचची फी आहे लक्षात ठेवा. जर तुम्हाला ऑफलाईन बॅच करायची असेल आणि तर आहे का वन टाईममध्ये तुम्ही फी भरली तर फी किती आहे, 30,000 रुपये. 2 टप्प्यात तुम्ही फी भरली तर ती किती असेल, 32,000 रुपये फी असेल. ज्याची व्हॅलिडिटी किती आहे रे, 1 वर्षाची व्हॅलिडिटी आहे. बॅच ही हायब्रिड मोडमध्ये असेल, ऑनलाईन प्लस ऑफलाईनमध्ये. जर तुम्ही ऑनलाईन बॅच परचेस केली, जनरल बँकिंगची फी आहे 7,000 रुपये प्लस GST, आणि विथ ॲग्रिकल्चर जर आहे का तुम्ही बॅच परचेस केली तर त्याची फी किती आहे रे, 9,000 रुपये प्लस GST. बॅचची व्हॅलिडिटी किती आहे, 1 वर्षाची व्हॅलिडिटी आहे, लक्षात ठेवा. आता आहे का माझं एक तुम्हाला सर्वांना सजेशन राहील, जर आहे का तुम्हाला ज्यांना शक्य असेल त्यांनी ऑफलाईन बॅच करावी. कारण ऑफलाईन बॅचचा फायदा काय असतो सांगतो, इथं फॅकल्टीशी तुमचा 1 to 1 कनेक्ट असतो. फॅकल्टी तुमच्यासोबत असते. तुम्हाला जे प्रॉब्लेम आले, कुठलाही एखादा टॉपिक समजला नाही, एखादा प्रॉब्लेम आला क्वांटमध्ये, रिझनिंगमध्ये, GAमध्ये, इंग्लिशमध्ये, तुम्ही त्या फॅकल्टीशी कन्सल्ट करू नका, त्याचं लगेच सोल्युशन घेऊ शकता. इथं तुम्ही आमच्या डोळ्यासमोर असता, आम्ही तुमचा परफॉर्मन्स ट्रॅक करू शकतो. ठीक आहे, त्यासोबत तुम्हाला लायब्ररी वगैरे सर्व गोष्टी आहेत. आणि इथं तुम्हाला ऑनलाईनला एक गोष्ट नोट करून घ्या, इथं तुम्हाला ऑफलाईनला 12 बुकचा आपला सेट इथं आहे का भेटेल, ऑनलाईनला तुम्हाला बुक आहे का ह्या फॉर्मॅटमध्ये भेटणार आहेत, PDF फॉर्मॅटमध्ये तुम्हाला 12 बुक्स भेटणार आहेत. चालेल, बॅचच्या रिगार्डिंग सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला समजली असेल. जर अजून देखील तुमचे काही डाऊट्स असतील तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्यायला विसरू नका. व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत शेअर करा. ठीक आहे, लक्षात ठेवा, संकल्प एज्युकेशनचं स्वप्न आहे की ग्रामीण भागातल्या प्रत्येक एका घरातून एक बँकर आहे का समोर आला पाहिजे. आमचं हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आमची मदत करा. प्रत्येकापर्यंत आहे का हा व्हिडिओ शेअर करा. चालेल, आणि तुमचे जे काही डाऊट आहेत ते कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद. थँक्यू.